आपण लहानपणापासून एक सुप्रसिद्ध जुनी म्हण ऐकत आलोय ना, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हो, अगदी बरोबर. पण आजच्या काळात हे चित्र पूर्णपणे उलटं झालंय असं नाही वाटत? एक्झॅक्टली. आजकाल नोकरी उत्तम मानली जाते आणि शेतीला कनिष्ठ किंवा गरिबीचं लक्षण मानलं जातं. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण हे चित्र आणि ही जुनी स्क्रिप्ट पूर्णपणे फाडून टाकणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे खूप भक्कम आधार आहे. हो, आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांचं ॲग्रिकल्चर एक आकर्षक आणि हरित करिअर या अत्यंत माहितीपूर्ण संशोधनाचा आज अभ्यास करणार आहोत आणि हे शोधून काढणार आहोत की शेती हा आता तोट्याचा नाही तर एक अत्यंत फायदेशीर आणि आधुनिक व्यवसाय कसा बनला आहे. आणि यातली सर्वात आकर्षक आणि विचार करायला लावणारी गोष्ट कोणती माहितीये? कोणती? प्राध्यापक जगताप यांनी त्यांच्या संशोधनाच्या सुरुवातीलाच एक खूप मोठा दावा केला आहे. ते म्हणतात, शेतीतील अपयश हे शेतीमुळे येत नाही, तर ते शेती करण्याच्या चुकीच्या पद्धती आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे येतं. अच्छा, म्हणजे आपला प्रॉब्लेम मातीत नाहीये तर? अगदी बरोबर. आपला प्रॉब्लेम आपण ती माती कशी कसतोय या प्रक्रियेत आहे. आपण नेहमी युरोप किंवा अमेरिकेतल्या शेतीचं उदाहरण देतो, तिथल्या सबसिडीजची चर्चा करतो. हो, ते तर नेहमीच होतं. पण आपल्याकडच्या ज्या पारंपरिक आणि नियोजनशून्य पद्धती आहेत ना, त्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे. कारण जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ती जुनी आणि विदारक चित्र येतात. कर्ज आणि आत्महत्यांची चित्र. राईट. शेतकरी नेते शरद जोशी यांचं ते सुप्रसिद्ध विधान आहे ना, भारतातील शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. हो, हे ऐकायला खरंच खूप भयानक वाटतं. मग प्रश्न हा पडतो की जर मातीत खोट नाहीये तर हा कर्जाचा डोंगर उभा राहतोच कसा? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट 1950 सालच्या एडी गोरवाला समितीच्या अहवालात मिळतं. बाप रे, म्हणजे एवढ्या जुन्या अहवालात? हो, या अहवालात एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली होती आणि दुर्दैवाने ती आजच्या काळातही बऱ्याच अंशी लागू होते. गोरवाला समितीच्या मते शेतकरी जे कर्ज घेतो ना, त्यापैकी फक्त 33% रक्कम तो प्रत्यक्ष शेतीच्या उत्पादनासाठी वापरतो. एक मिनिट, फक्त 33%? मग उरलेली 67% रक्कम कुठे जाते? ती पूर्णपणे अनुत्पादक कामांसाठी खर्च केली जाते. म्हणजे नक्की कशासाठी? म्हणजे मुलांची लग्न, घर बांधणं किंवा इतर सामाजिक दबाव पूर्ण करण्यासाठी. अरे चाव. आता साध्या आर्थिक गणित लावून बघा. जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं आणि त्यातली 2/3 रक्कम व्यवसायात गुंतवलीच नाही, तर तो व्यवसाय तुम्हाला परतावा कसा देणार? हे तर कोणत्याही बिझनेस मॉडेलसाठी आत्मघातकीच ठरेल. नेमकं तेच. उत्पादकता वाढत नाही, परिणामी कर्ज फेडण्याची क्षमताच निर्माण होत नाही आणि मग ते कर्जाचं चक्रव्यूह सुरू होतं. म्हणजे आपण मुळातच गुंतवलेली रक्कम चुकीच्या जागी वापरतोय. पण या सगळ्या नकारात्मक चित्रात एक अशी मोठी आर्थिक जमेची बाजू आहे जिच्याबद्दल खूप कमी लोक बोलतात. हो, तो प्राप्तिकराचा मुद्दा ना. हो, मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी अक्षरशः उडालेच. प्राध्यापक जगतापांनी जे प्राप्तिकर किंवा इन्कम टॅक्सबद्दल सांगितलंय ते नक्की काय आहे? हाच तो खरा गेम चेंजर मुद्दा आहे. भारतीय प्राप्तिकर कायदा कलम 10(1) नुसार शेतीतून मिळणारे उत्पन्न भारतात पूर्णपणे करमुक्त आहे. पूर्णपणे टॅक्स फ्री? हो, पूर्णपणे. थांबा, म्हणजे जर मी शहरात एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत असेन आणि माझा पगार चांगला असेल तर मला 30% टॅक्स भरावा लागतो, पण जर मी तेच उत्पन्न शेतीतून मिळवलं तर मला 1 रुपया टॅक्स द्यायचा नाही? अगदी बरोबर. पण इथे लोकांचा एक मोठा गैरसमज असतो. कोणता गैरसमज? लोकांना वाटतं की टॅक्स वाचवण्यासाठी फक्त नांगरणी करून जमिनीतून पीकच काढावं लागेल. इथेच कायद्याची व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे व्याप्ती यापेक्षा मोठी आहे? हो ना. सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात CIT वर्सेस राजा बेनॉय कुमार सहसरॉय या प्रकरणात शेती या शब्दाची अत्यंत विस्तृत व्याख्या केली आहे. म्हणजे ही व्याख्या केवळ जमिनीतून पीक काढण्यापुरती मर्यादित नाहीये तर? मुळीच नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की प्राथमिक मशागत तर शेती आहेच, पण त्यानंतरच्या ज्या प्रक्रिया असतात, जसे की पिकाची निगा राखणे, मळणी करणे, प्रतवारी किंवा ग्रेडिंग करणे, यालाही शेतीच मानलं जाईल. हे लॉजिकल आहे. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, नर्सरी चालवणे आणि कृषी प्रक्रिया या सगळ्या अलाइड गोष्टींना शेतीचाच दर्जा दिला गेलाय. वा, हे लॉजिक खूपच भन्नाट आहे. आता विचार करा, असा कोणता कारखाना आहे जगात जिथे तुम्ही 1 दाणा पेरलात आणि त्याचे 1000 दाणे तयार होऊन बाहेर येतात? असा कोणताही कारखाना नाहीये. एक्झॅक्टली. जर आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच ROIच्या भाषेत बोलायचं ठरवलं तर एवढा प्रचंड परतावा देणारा आणि वरून करमुक्त असणारा जगात दुसरा कोणताही व्यवसाय नाहीये. अगदी खरंय.
तरी घरातल्या हुशार शिकलेल्या मुलाने IT मध्ये नोकरी करावी आणि जो कमी शिकलाय त्यानेच गावाकडे शेती करावी, हा आपला दृष्टिकोन किती चुकीचा आहे हे आता जाणवतंय. आणि यात जुन्या दृष्टिकोनाला मोठा धक्का दिलाय श्री ज्ञानेश्वर बोडके यांनी. ओहो, बोडके सरांची केस स्टडी? हो, आपण जे आता बोललो की शेतीला आधुनिक व्यवस्थापन आणि ज्ञानाची जोड दिली तर काय होऊ शकतं, याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. हो, त्यांची केस स्टडी तर एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये शिकवली पाहिजे. मी त्यांच्याबद्दल वाचत होते. ते एका IT कंपनीत चांगली नोकरी करत होते, राईट? हो, पुण्यात. पण वर्तमानपत्रात त्यांनी एका शेतकऱ्याची बातमी वाचली की त्याने 10 गुंठ्यात 12 लाख रुपये कमवले आहेत आणि त्यांनी थेट राजीनामाच दिला. हो, पण त्यांनी केवळ भावनिक होऊन उडी मारली नाही बरं का, तिथेच त्यांचा बिझनेस माइंडसेट दिसतो. म्हणजे त्यांनी लगेच शेती सुरू नाही केली? नाही, राजीनामा दिल्यावर त्यांनी थेट शेतात जाऊन नांगर धरायला सुरुवात केली नाही. त्यांनी पुण्यात शेतीचा एक 2 दिवसांचा शास्त्रशुद्ध कोर्स केला. अच्छा, म्हणजे आधी शिक्षण. बरोबर. त्यांना समजून घ्यायचं होतं की हायटेक शेती नक्की कशी चालते, आणि त्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नको म्हणून त्यांनी एका प्रगत शेतात विनापगार काम करण्याची तयारी दाखवली. विनापगार? हो, रोज 17-18 किलोमीटर सायकल चालवून त्यांनी तिथे प्रत्यक्ष अनुभव घेतला. बापरे, म्हणजे त्यांनी स्वतःला आधी पूर्णपणे अपस्किल केलं. अगदी बरोबर. त्यानंतर त्यांनी 10 लाखांचं कर्ज घेऊन फुलशेती सुरू केली ना. हो, आणि पहिल्याच पिकात त्यांनी दिल्लीच्या व्यापाऱ्याला फुले पाठवून 80 रुपये किलोचा भाव मिळवला. पण यात मला सर्वात अचंबित करणारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? त्यांना त्या व्यापाऱ्याकडून ॲडव्हान्स रक्कम मिळाली होती. आजच्या काळात शेतमालाला ॲडव्हान्स मिळणं म्हणजे जवळपास अशक्य गोष्ट मानली जाते. राईट. आणि ती ॲडव्हान्स रक्कम त्यांच्या उत्पादनाच्या दर्जामुळे म्हणजे क्वालिटीमुळे मिळाली होती. पण खऱ्या अर्थाने बोडके यांचे व्यावसायिक कौशल्य 2004 मध्ये पणाला लागले. तेव्हा काय झालं होतं? मार्केट क्रॅश? हो, बाजारात फुलांचे भाव अचानक कुसळले. सामान्य शेतकरी अशावेळी कोलमडून पडतो किंवा शासनाकडे मदतीची याचना करतो. पण बोडकेंनी काय केलं? काय केलं? त्यांनी बाजाराचा अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की शहरात मोठे मॉल्स उभे राहत आहेत आणि तिथे ब्रॉकली, सेलरी यांसारख्या विदेशी किंवा एक्झॉटिक भाज्यांना प्रचंड मागणी आहे. त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. पण इथे एक गोष्ट आपण स्पष्ट करूया. जेव्हा आपण हायटेक शेती म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं की ॲग्रो आणि हेक्टरमध्ये पसरलेली जमीन, करोडो रुपयांचे सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक मशीन्स असतील. हा खूप मोठा गैरसमज आहे ना. हो ना, पण बोडकेनी हायटेकचा अर्थच बदलून टाकला ना. अगदी बरोबर. बोडकेंच्या मते हायटेक शेती म्हणजे अवाढव्य खर्च नाही, किमान पाण्याचा वापर, किमान विजेचा वापर करून 100% विषमुक्त अन्न तयार करणे आणि ते अत्यंत कार्यक्षम पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोचवणे. म्हणजे हायटेक शेती. राईट. इथे त्यांनी डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजेच D2C मॉडेलचा अत्यंत प्रभावी वापर केला. पण हे D2C मॉडेल त्यांनी कसं राबवलं? कारण शेतातून भाजी थेट ग्राहकाच्या दारात पोहोचवणं लॉजिस्टिकली खूप अवघड असतं. त्यासाठी त्यांनी दलाल आणि मध्यस्थांची साखळीच मोडून काढली. त्यांनी अभिनव फार्मर्स क्लबची स्थापना केली आणि ग्राहकांना थेट सदस्य बनवलं. अच्छा, म्हणजे एक प्रकार सबस्क्रिप्शन मॉडेल. एक्झॅक्टली. आज आपण ज्याला सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणतो ते त्यांनी भाज्यांच्या बाबतीत लागू केलं. त्यांच्या 1 एकर शेतीचं गणित ऐकलं तर कोणीही थक्क होईल. काय आहे ते गणित? त्यांनी 1 एकराचे तुकडे केले. 10 गुंठ्यात ब्रोकोलीसारख्या विदेशी भाज्या, ज्यातून रोज 1000 रुपये उत्पन्न. दुसऱ्या 10 गुंठ्यात वेलवर्गीय भाज्या, ज्यातून 250 रुपये. तिसऱ्या 10 गुंठ्यात पालेभाज्या, 200 रुपये. आणि उरलेल्या जागेचं काय? एका गुंठ्यावर त्यांनी स्वतःचं पॅकिंग हाऊस बनवलं आणि एका गुंठ्यावर देशी गायी पाळली. त्या गायीच्या दुधाचे 500 रुपये, गोमूत्राचे 200 रुपये आणि गोवऱ्यांचे 200 रुपये असं अतिरिक्त उत्पन्न. बापरे, म्हणजे ह्या सगळ्याची गोळाबेरीज केली तर एका एकरातून दिवसाला तब्बल 2350 रुपये उत्पन्न. हो, म्हणजे महिन्याला साधारण 27 ते 28 हजार रुपये. आणि हे गणित फक्त एका एकराचं आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आज त्यांच्या क्लबचे 1,30,000 सभासद आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या संपूर्ण सप्लाय चेनमध्ये त्यांनी शेकडो स्थानिक महिलांना पॅकिंग आणि ग्रेडिंगच्या माध्यमातून रोजगार दिलाय. ग्रेट. बोडके यांनी रोजच्या लागणाऱ्या भाज्यांमधून ग्राहकांशी थेट नातं जोडून हा व्यवसाय उभा केला. पण आता मला हा विषय एका वेगळ्याच उंचीवर न्यायचा आहे. अच्छा, कुठे? आता हे सगळं ऐकताना जो तरुण आज पुण्यात किंवा मुंबईत IT मध्ये काम करतोय त्याला वाटेल की माझ्याकडे तर जमीनच नाहीये, मग मी काय करू? हा प्रश्न स्वाजिक आहे. त्यांच्यासाठी बोडकेंच्याही पुढे जाऊन काही लोकांनी जे प्रयोग केलेत ते समजून घेणं गरजेचं आहे.
म्हणजे जर आपण पारंपरिक भाजीपाला किंवा पिकांच्या कल्पनेच्याच बाहेर विचार केला तर तू मगाशी 60 लाख रुपये किलोच्या मशरूमचा उल्लेख केलास, त्याकडे येतेस का तू? हो, कारण हे मला अक्षरशः एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटलं. ते किडाजोडी किंवा ज्याला कॉर्डिसेप्स म्हणतात, हे काय प्रकरणे नक्की? हे खूपच रंजक आहे. आणि त्याची शेती म्हणजे मला तर ते पारंपरिक नांगरणी किंवा मशागत वाटतच नाही. तो एक लॅबमध्ये चालणारा अब्जावधींचा व्यवसाय वाटतो. हो, किडाजोडी हे खरंच निसर्गाचं एक अजब रसायन आहे. मुळात हा हिमालयात अतिउंचीवर नैसर्गिकरित्या वाढणारा एक बुरशीचा किंवा फंगसचा प्रकार आहे. हां, निसर्गात हा एका विशिष्ट अळीच्या शरीरात वाढतो आणि तिचा आकार घेतो, म्हणून त्याला किडाजोडी म्हणतात. चीन आणि तिबेटच्या पारंपरिक वैद्यशास्त्रामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे याचे मेडिकल उपयोग आहेत. हो ना, हृदयविकार, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार आणि अगदी कॅन्सरवरील उपचारांमध्ये याचा वापर होतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात याला एवढी किंमत आहे. किती किंमत मिळते याला? भारतात हा साधारण 3 लाखांना जातो, तर लंडनसारख्या प्रीमियम मार्केटमध्ये तो 60 लाख रुपये किलोने विकला जातो. बापरे, 60 लाख? पण मग यासाठी प्रत्येकाला हिमालयात जाण्याची गरज आहे का? अजिबात नाही. आणि तिथेच तंत्रज्ञान मदतीला येतं. उत्तराखंडच्या दिव्या रावत या तरुणीने हे सिद्ध करून दाखवलंय. त्यांनी काय केलं? तिने हिमालयात न जाता एका बंद खोलीत हायटेक लॅबोरेटरी उभारली. तिथे तिने रॅक सिस्टम उभी केली. आता या लॅबमध्ये तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 80% अत्यंत काटेकोरपणे नियंत्रित ठेवली जाते. अच्छा, म्हणजे हे पूर्णपणे एका क्लीन रूम एन्व्हायरमेंट सारखं आहे. एक्झॅक्टली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अळ्या मारण्याची गरज नाही. अरे वा, हे खूप चांगलं आहे. हो, दिव्या यांनी धान्यावर किंवा तांदळाच्या बेसवर ही बुरशी कृत्रिमरित्या वाढवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलंय. एका छोट्याशा सेटअपसाठी सुरुवातीला साधारण 1 लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येतो. वा, आज दिव्या रावत या किडाजोडीची व्यावसायिक निर्मिती करून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहेत. जागेची कोणतीही मोठी अट इथे नाहीये. हेच तर मला सांगायचंय. जागेची आणि संसाधनांची कमतरता हे कारण आता उरलेलंच नाहीये. आणि याचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे सांगलीचे सिद्धांत जाधव. हां, त्यांनी स्पिरुलिनाची शेती केली ना? हो, जर तुमच्याकडे अजिबात जमीन नसेल, फक्त एखादी मोकळी जागा किंवा छत असेल, तरीही तुम्ही शेती करू शकता. जाधव यांनी आरसीसी टँकमध्ये स्पिरुलिनाची शेती सुरू केली. बरोबर. स्पिरुलिना हे आजच्या काळातलं सुपरफूड मानलं जातं. याला बाजारात 5,000 रुपये किलो असा भाव सहज मिळतो. सिद्धांत जाधव यांनी यासाठी अत्यंत कल्पक इंजिनिअरिंगचा वापर केलाय. नक्की कसं चालतं हे टँकचं सिस्टम? मला खूप उत्सुकता आहे याची. त्यांनी 1 ते 2 फूट उंचीचे उथळ टँक बनवले. स्पिरुलिना हे मुळात खाऱ्या पाण्यात वाढणारं शेवाळ आहे. त्यामुळे त्यांनी टँकमध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा वापरून समुद्रासारखं कृत्रिम पाणी तयार केलं. अच्छा, कृत्रिम समुद्र. हो, आणि आता यातली सर्वात महत्त्वाची तांत्रिक बाब म्हणजे हे पाणी स्थिर राहून चालत नाही. शेवाळाच्या प्रत्येक कणाला सूर्यप्रकाश मिळायला हवा. मग त्यासाठी त्यांनी काय केलं? म्हणून त्यांनी फॅन आणि मोटरच्या सहाय्याने ते पाणी सतत हलतं राहील याची व्यवस्था केली. अगदी समुद्राच्या लाटांप्रमाणे. 15 दिवसात पहिलं उत्पादन येतं आणि मग दिवसाआड हार्वेस्टिंग सुरू होतं. क्या बात आहे. हे ऐकल्यावर खरंच वाटतं की आपण विनाकारण फक्त ऊस, ज्वारी आणि गव्हाच्याच चौकटीत अडकून पडलोय. अगदी खरंय. आणि समजा जमीन आहे, पण ती अत्यंत खडकाळ आणि नापीक आहे, तरीही रडत बसण्याची गरज नाही. सांगलीच्याच आनंद मोडक यांनी डोंगर उतारावरील अत्यंत खडकाळ जमिनीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रासायनिक खतांचा अजिबात वापर न करता केवळ शेणखतावर ते आज एकरी 13 लाख रुपये कमवत आहेत. आणि उस्मानाबादच्या राजशेखर पाटील यांची बांबू शेतीही अशीच डोळे उघडणारी आहे. बांबू शेती? हो, कर्जाच्या बोजाखाली असताना त्यांनी नाईलाजाने शेताच्या बांधावर लावलेले बांबू विकले. त्यातून त्यांना एवढे पैसे मिळाले की त्यांनी 10 लाखाचे कर्ज एका फटक्यात फेडले. अरेच्छा, फक्त बांधावरच्या बांबूंमधून? हो ना. आणि मग हे गणित समजल्यावर त्यांनी संपूर्ण शेतात बांबू लावला. एका रोपापासून 4 ते 20 बांबू मिळतात आणि पहिल्याच वर्षी त्यांनी 5 कोटी रुपयांचं उत्पन्न घेतलं. आले आणि व्हॅनिला यांसारख्या पिकांमधूनही लोक असंच लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. बापरे, हे सगळे आकडे ऐकायला खूप छान वाटतात. 5 कोटी, 60 लाख, 13 लाख. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका येते. कोणती शंका? आणि मला वाटतं हे ऐकणाऱ्या अनेकांच्या मनात ती असेल. आपण या यशाच्या कथा सांगतोय, पण दुसरीकडे वास्तव हे आहे की आज शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. हो, ते तर आहेच.
पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि सर्वात भयंकर म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातोय. आपण मगाशी पंजाब विरुद्ध इस्रायलच्या संसाधनांच्या विरोधाभासाबद्दल बोलत होतो. अगदी बरोबर. हा रिसोर्स पॅराडॉक्स समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इस्रायलसारख्या देशाकडे बघा. तिथे नैसर्गिक पाण्याचे साठे नगण्य आहेत. भौगोलिक परिस्थिती वाळवंटी आणि शेतीसाठी अत्यंत प्रतिकूल आहे. तरी ठिबक सिंचनासारख्या तंत्रज्ञानाच्या जोरावर ते आज कृषी क्षेत्रात वर्ल्ड लीडर आहेत. आणि दुसरीकडे आपला पंजाब घ्या. तिथे तर भरपूर पाणी आहे. हो, तिथे नद्यांचं भरपूर पाणी आहे, सुपीक जमीन आहे. पण तरीही तिथे शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक काय? कारण तिथे जमिनीचा आणि पाण्याचा अतिवापर झालाय आणि रासायनिक खतांवरचा खर्च अफाट वाढलाय, ज्यामुळे कर्जाचा बोझा वाढलाय. हेच ना? होय. आणि हा भयानक दुष्टचक्रातून बाहेर काढणारा एक अत्यंत क्रांतिकारी पण तितकाच वादग्रस्त ठरलेला उपाय पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी मांडला आहे. कोणता उपाय? झिरो बजेट नैसर्गिक शेती. 1 मिनिट थांबा. इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचंय. हा झिरो बजेट शब्द ऐकायला खूप आदर्श आणि सोपा वाटतो. पण व्यवहारात जगात काहीही मोफत मिळत नाही. बरोबर आहे. जर तुम्ही पिकाला खतच दिलं नाही तर पीक वाढणार कसं? हे जरा जास्तच युटोपियन किंवा स्वप्नाळू वाटत नाहीये का? यात नक्कीच काहीतरी मोठे धोके किंवा सुरुवातीची आव्हाने असतील जी आपण दुर्लक्षित करतोय. तुझा हा संशय अत्यंत रास्त आहे आणि सुरुवातीला अनेक कृषी वैज्ञानिकांनीही याला बुवाबाजी ठरवलं होतं. हो ना, साहजिकच आहे. पण पाळेकरांनी यामागे जे विज्ञान मांडलंय ते समजून घेण्यासारखं आहे. त्यांनी सलग 12 वर्ष जंगलाचा अभ्यास केला. त्यांचा प्रश्न साधा होता. काय होता प्रश्न? जंगलातल्या एवढ्या मोठ्या झाडांना पाणी कोण घालतं? तिथे युरिया किंवा DAPची पोती कोण रिकामी करतं? कुणीच नाही. तरीही जंगलात फळं येतात. पण जंगलाची इकोसिस्टम आणि व्यावसायिक शेती यात फरक आहे ना. शेतीत आपल्याला एका विशिष्ट वेळेत जास्तीत जास्त उत्पादन हवं असतं. बरोबर. पण पाळेकरांचा युक्तिवाद असा की निसर्ग स्वतःच पिकाला लागणाऱ्या 98% निविष्ठा किंवा इनपुट्स हवेतून आणि पाण्यातून मोफत देतो. म्हणजे नक्की कसं? पिकाला मुख्यत्वे काय लागतं? नत्र, स्फुरद आणि पालाश. हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. पण झाडे तो थेट घेऊ शकत नाहीत. त्यांना तो जमिनीत फिक्स करून द्यावा लागतो. आणि त्यासाठीच आपण रासायनिक खतांचा म्हणजे युरियाचा वापर करतो. एक्झॅक्टली. पण निसर्गाने ही व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. जमिनीतील गांडूळ आणि विशिष्ट जीवाणू हवेतला नायट्रोजन ओढून झाडांच्या मुळांना देतात. अच्छा. पाळेकरांचे जीवामृत हे तंत्रज्ञान याच जीवाणूंना वाढवण्याचे काम करते. देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यातून बनवलेले जीवामृत हे पिकाचे अन्न नसून ते जमिनीतील त्या सूक्ष्म जीवांचे किंवा मायक्रोब्सचे अन्न आहे. हो, म्हणजे आपण जमिनीला खत देत नाही तर त्या बॅक्टेरियांना खायला देतोय. बरोबर. एकदा का जमिनीचे मायक्रोबायोम सुधारले की झाडं आपोआप वाढतात. पाळेकर तर स्पष्ट म्हणतात की बाहेरून काहीही विकत आणून शेतात घालायचे नसते. म्हणजे आपण जे बाहेरून केमिकल टाकतोय त्यांनी आपण पिकाला नाही तर जमिनीला मारतोय. पण मला एक सांगा, हे जर खरंच इतकं यशस्वी आहे तर सगळेच शेतकरी हे का करत नाहीत? कारण या प्रक्रियेला वेळ लागतो. रासायनिक खतांची सवय लागलेली जमीन नैसर्गिक स्थितीत यायला किमान 3 वर्ष लागतात. अच्छा, म्हणजे तो ट्रान्झिशन पिरियड कठीण असतो. हो, हा पिरियड काढणं कठीण असतं. पण आजचं वास्तव हे आहे की देशभरात 40 ते 50 लाख शेतकरी या पद्धतीने शेती करत आहेत. बापरे, एवढा मोठा आकडा? हो, आणि यातली सर्वात महत्त्वाची रेकॉर्डवरील आकडेवारी कोणती माहितीये? या पद्धतीने शेती करणाऱ्या एकाही शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केलेली नाही. एकानीही नाही? नाही, कारण त्यांच्यावर खत आणि औषधांचं कर्जच नसते. हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश सरकारने तर हे तंत्रज्ञान राज्यभर लागू करण्यासाठी अधिकृत पावले उचलली आहेत. हा आकडा खरंच विचार करायला लावणार आहे. जर उत्पादन खर्च शून्यावर आला आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर नफा 100% सुनिश्चित आहे. अगदी नक्कीच. पण हे सगळं करण्यासाठी एका गोष्टीची अत्यंत गरज आहे आणि ती म्हणजे योग्य शिक्षण. आपण मगाशी बोडकेंचं उदाहरण पाहिलं. त्यांनी आधी शिक्षण घेतलं. हो, तो कोर्स केला त्यांनी. जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केवळ उन्हात राबणारा, घाम गाळणारा शेतकरी येतो. पण थोडा जागतिक स्तरावर विचार करा. श्रोत्यांनो, स्वित्झर्लंडच्या डेअरी फार्मिंगची ती सुंदर छायाचित्रे आठवून बघा. हिरव्यागार टेकड्यांवर चरणाऱ्या त्या निरोगी गायी. ते केवळ एक निसर्गरम्य दृश्य नाहीये. नाहीये ना? अजिबात नाही. तो एक अत्यंत आधुनिक,
हायली इंजिनियर्ड आणि जागतिक दर्जाचा व्यवसाय आहे. तिथला प्रत्येक गोठा हा डेटा आणि तंत्रज्ञानावर चालतो. बरोबर. आणि असे चित्र जर आपल्याकडे उभे राहायचे असेल तर तरुणांनी व्यावसायिक कृषी शिक्षणाकडे वळले पाहिजे. हो, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 12वी सायन्सनंतर आजकाल अनेक उत्तम अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ॲग्रोनॉमी, प्लांट पॅथॉलॉजी, ॲग्री इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आणि यासाठी संस्थाही जागतिक दर्जाच्या आहेत आपल्याकडे. नवी दिल्लीची IARI, राहुरी कृषी विद्यापीठ, कर्नालची नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. तिथे प्रवेश कसा मिळतो? ICARच्या सामायिक परीक्षांमार्फत या संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो. एवढंच नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया किंवा नेदरलँड्सची वॉगेनिंगन युनिव्हर्सिटी यांसारख्या संस्थांमध्ये जाऊन जागतिक दर्जाचं संशोधन करण्याची संधीही आज उपलब्ध आहे. क्या बात आहे. जर आपण हे सगळे काम मोठ्या चित्रात किंवा बिगर पिक्चरमध्ये बसवून पाहिलं तर देशाचं भविष्य कसं दिसतं? मी सांगतो, आज भारतात जवळपास 35 कोटी एकर जमीन पडीक किंवा अकार्यक्षम अवस्थेत आहे. 35 कोटी एकर? हो, कल्पना करा, जर ही 35 कोटी एकर जमीन पाळेकऱ्यांच्या झिरो बजेट तंत्रज्ञानाने आणि या उच्च शिक्षित तरुणांच्या आधुनिक ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटने विकसित केली गेली. बापरे, तर काय होईल? तर भारताचा GDP कोणत्या वेगाने झेप घेईल याची आपण आकडेमोडी करू शकणार नाही. ती खऱ्या अर्थाने एक हरित आणि आर्थिक क्रांती असेल. वा. आजच्या या संपूर्ण चर्चेचा एकच मोठा निष्कर्ष निघतो. शेती म्हणजे केवळ नशिबावर विसंबून राहणे किंवा संकटांचा सामना करत घाम गाळणे नाहीये. अजिबात नाही. शेती ही बुद्धिमत्ता, बाजारपेठेचे सखोल ज्ञान, पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी एक अत्यंत मोठी आणि प्रगत इंडस्ट्री आहे. अगदी खरंय. आणि जोपर्यंत या पृथ्वीवर मानवाची वस्ती आहे तोपर्यंत अन्नाची गरज कधीही संपणार नाही. हे तर त्रिवार सत्य आहे. कोरोनासारखी भयंकर महामारी आली किंवा जागतिक आर्थिक मंदी आली तरी शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे जो कधीही थांबू शकत नाही. तो कायम रिसेशन प्रूफ राहील. म्हणूनच ती जुनी नकारात्मक मानसिकता झटकून टाकण्याची आता वेळ आली आहे. जाता जाता मी श्रोत्यांना एका नव्या विचारासोबत सोडू इच्छिते. कोणता विचार? आज आपण रोज बातम्यांमध्ये वाचतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे अनेक कॉर्पोरेट नोकऱ्या, अगदी IT क्षेत्रातल्या कोडिंगच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. मशीन माणसाची जागा घेत आहेत. हे तर रोजच झालंय आता. अशा या अनिश्चिततेच्या काळात भविष्यातला सर्वात सुरक्षित आणि प्रगत जॉब कोणता असेल? कदाचित तो एखाद्या काचेच्या AC केबिनमध्ये लॅपटॉपसमोर बसून डेटा एंट्री करण्याचा नसेल. मग कोणता असेल? तर तो निसर्गाच्या बायोलॉजिकल सिस्टीमला आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सची जोड देऊन स्वतःच्या जागेवर चालवला जाणारा एखादा कोट्यावधींचा ॲग्रीटेक स्टार्टअप असू शकेल. राईट. जिथे एक दाणा पेरला की 1000 दाणे मिळतात. निसर्गाच्या या मूळ आणि कधीही बंद न पडणाऱ्या कारखान्यापेक्षा मोठा उद्योग तो कोणता? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, माहितीपूर्ण आणि रंजक सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत पाहत रहा, वाचत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा.